आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार सुरेश उर्फ बाळमामा म्हात्रे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आणि निकालाच्या दुसऱ्याच दिवशी सुरेश म्हात्रे ॲक्शन मोडवर पाहायला मिळाले। सुरेश म्हात्रे यांनी आज काल्हेर येथील शासकीय जमिनीवर झालेल्या अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणांची पाहणी केली। या अनधिकृत बांधकामांसाठी माजी खासदार कपिल पाटील आणि त्यांचा पुतण्या देवेश पाटील यांच्या नावाने हे बांधकाम व्यावसायिकांनी शेतकरी नागरिकांना धमकावून जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप खासदार सुरेश म्हात्रे यांनी केला। शासकीय यंत्रणांनी अनधिकृत बांधकामांवर दुर्लक्ष केलं, मात्र आता असा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही सुरेश म्हात्रेंनी दिला। खासदार, माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, त्यांचा पुतण्या देवेश पाटील इथल्या शेतकऱ्यांना खुलेआम धमकी देत आहेत, जागा लुटत आहेत। सध्याची जी परिस्थिती पाहिली तर सातबारा देखील फॉरेस्टचं झालेलं आहे, पण तरीसुद्धा आपण पाहत असाल खुलेआमपणे हे लोक इथं काम करतात। आणि म्हणून उद्याच्या उद्या मी तहसीलदारांना, प्रांत कलेक्टर आणि MMRDA यांच्याकडं मी उद्याच्या उद्या चौकशी लावणार आहे। आणि या बातमीनंतर मुंबई ईस्ट वेस्टमध्ये घेऊयात एक ब्रेक, पण तुम्ही पाहत राहा ABP माझा।